राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला अखेर रामराम ठोकलाय। राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर केसरकर आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। येत्या काही दिवसातच पक्षप्रवेश करणार असल्याचं केसरकर यांनी जाहीर केलंय। मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी काल ही घोषणा केली आहे की माझी लढाई ही दहशतवादाच्या विरोधात सिंधुदुर्गमध्ये झालेली आहे आणि जी एकाधिकारशाही होती त्याच्या विरोधात सुद्धा मी लढलेलो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्र लढणार असतील तर पुन्हा एकदा राणेंबरोबर काम करण्याची माझी बिलकुल तयारी नाही। अशा प्रकारे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय। तळकोकणातील राष्ट्रवादीचे आधारस्तंभ दीपक केसरकर हे राष्ट्रवादीवर काही महिन्यांपासून नाराज होते। ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात होतं। या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली। आपली आणि समर्थकांची तक्रार त्यांनी तटकरेंपुढे मांडली, परंतु त्यावर काहीच समाधानकारक तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे केसरकर यांनी राष्ट्रवादीला अखेर रामराम ठोकला। 8 दिवसात ते आपल्या आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत। राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर केसरकर आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या काही दिवसातच पक्षप्रवेश करणार असल्याचंही केसरकर यांनी जाहीर केलं। माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत काल उद्धवजींशी मी चर्चा केलेली आहे। राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची मी केलेलं आहे। माझा कुठलाही राग पक्षश्रेष्ठींवर नाही। मी येत्या 8 दिवसामध्ये माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे। मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वसाधारणपणे मी शिवसेनेमध्ये जाण्याचा जो निर्णय आहे त्याच्यावर अंमलबजावणी करेन। राष्ट्रवादी सोडताना केसरकरांनी शरद पवार आणि माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला। जब पवार साहब आए थे सिंधुदुर्ग में तो मैं उनके स्वागत के लिए गया था, फिर मैं दूसरे फंक्शन में भी गया था, लेकिन जो जितेंद्र आव्हाड जी है उन्होंने इतना इंसल्टिंग ट्रीटमेंट वहाँ पे दिया कि ऐसा है कि उनका क्या होगा ये मैं नहीं बोल सकता हूँ। तो थाना की जनता डिसाइड करेगी कि ऐसे नेता उनको चाहिए या नहीं, क्योंकि हर एक की अपनी आदत रहती है कैसे किसी के साथ बिहेव करना है। जबकि मैंने खुद इस्तीफ़ा दिया था तभी भी वो आके बोलते हैं कि मुझे निलंबित किया है। उनको इस्तीफ़ा, वो तो खुद कार्याध्यक्ष थे, उनको मेरा इस्तीफ़ा एक्सेप्ट करना था। दीपक केसरकरांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यामुळे सेनेला कोकणात एक खंदा शिलेदार मिळाला असून राष्ट्रवादीला मात्र खिंडार पडले। गंधाली भोकरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।